हॅलो स्टुडंट्स, वेलकम्स टू फॅन्स एज्युकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6चा 6 चॅप्टर बार ग्राफ्स. त्यामध्ये आपलं प्रॅक्टिस सेट 18 सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही एक्सप्लेन करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर खूप इझी वाटेल. आणि फार इझी हा चॅप्टर, अगदी पैकीच्या पैकी मार्क्स याच्यात तुम्हाला मिळू शकतात आणि मिळतातच. तर बघूया. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड, म्हणजे बाजूला दिलेल्या पिक्चरचे निरीक्षण करा. टू विच स्पोर्ट इज दिस डाटा रिलेटेड, म्हणजे हा जो डाटा दिसतो, तुम्हाला माहिती दिसते, तो कोणत्या गेमशी रिलेटेड आहे. बघा, ओव्हर्स आहे, श्रीलंका, इंडिया, रन्स, लगेच तुम्हाला समजेल कुठला स्पोर्ट आहे, म्हणजे क्रिकेट. बरोबर. हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल अस अबाउट, मग कोणत्या विषयी आपल्याला ह्या पिक्चरचं निरीक्षण जर आपण केलं तर कोणत्या वस्तूविषयी आपल्याला समजते, कोणत्या विषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. बघा, रन्स आहे, ओव्हर्स आहे, 2 देश आहे, बॉल आहे. ओके. हाऊ मेनी थिंग्स, किती थिंग्स आहेत. 1 2 3 4, म्हणजे 4 थिंग्स. व्हॉट शेप हॅज बीन युज्ड इन द पिक्चर टू रिप्रेझेंट रन्स, रनसाठी कोणतं पिक्चर कुठला शेप रिप्रेझेंट केलेला आहे रनसाठी. बघा, हा शेप दिसतो का तुम्हाला, म्हणजे पहिल्या चेंडूमध्ये ओव्हर्स आहेत किती, 1 2 3 4 5, हे ओव्हर्सचं चिन्ह आहे. मग किती रन्स आहेत, कोणतं शेप आहे, रेक्टँग्युलर शेप आहेत बघा. ओके नाही. मग तर हा जो शेप दिसतो, हा रेक्टँग्युलर शेप हॅज बीन यूज्ड इन द पिक्चर टू प्रेझेंट रनसाठी आपल्याला रेक्टँग्युलर शेप दिलेला आहे. म्हणजे आपलं सगळं पिक्चरने जर आपण पाहिलं तर ऑब्झर्वेशन सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे. वी हॅव सीन हाऊ टू मेक पिक्टोग्राम्स फॉर गिवन न्यूमरिकल डाटा. वेन द स्केल इज गिवन, न्यूमरिकल इन्फॉर्मेशन कॅन बी ऑब्टेन्ड बाय काउंटिंग द पिक्चर्स. आता ही न्यूमरिकल याला जे म्हणतात, बघा पिक्चर दिसतं की नाही, तर कुठले पण पिक्चर असो. आता फर्स्ट पिक्चरमध्ये सायकल आहे, दुसऱ्या पिक्चरमध्ये मोटरसायकल आहे, तिसऱ्यामध्ये ऑटो रिक्षा आहे आणि फोर्थमध्ये बुलक कार्ट आहे. हे काय आहे, याला म्हणतात पिक्टोग्राम्स. बरोबर. म्हणजे पिक्चरचं आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि न्यूमरिकल इन्फॉर्मेशन आहे. न्यूमरिकल इन्फॉर्मेशन म्हणजे हाऊ मेनी नंबर्स आहेत बायसिकलचे. बघा, टाईप ऑफ व्हेकल आहे फर्स्ट कॉलममध्ये, सेकंड कॉलममध्ये व्हेकल्स आहेत आणि थर्ड कॉलममध्ये आपल्याला नंबर्स लिहायचं आहे. मग एक्झाम्पल, अ पिक्टोग्राम ऑफ टाईप्स अँड नंबर्स ऑफ व्हेकल्स इन ए टाउन इज गिवन बिलो. म्हणजे पिक्टोरिकल माहिती आहे, म्हणजे पिक्चर देऊन तुम्हाला एका गावाविषयी, गावाचे जे व्हेकल्स असतात त्याची माहिती दिलेली आहे पिक्चरच्या फॉर्ममध्ये. टेक इन 1 पिक्चर इज इक्वल टू 5 व्हेकल्स. बघा, इथे जे आपल्याला दिलेलं असतं, टेक इन 1 पिक्चर, म्हणजे ही जर एक पिक्चर आहे म्हणजे किती व्हेकल्स आपल्याला घ्यावे लागतील, 5 व्हेकल्स. राईट देअर नंबर इन द पिक्टोग्राम. म्हणजे आता बघा किती व्हेकल्स आहेत, मी ते पेनने राईट डाऊन करते. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स व्हेकल्स आहेत. बरोबर. बट 1 पिक्चर इज इक्वल टू हाऊ मेनी व्हेकल्स, देर आर 5 व्हेकल्स. देन द मल्टिप्लिकेशन टेक्स प्लेस हिअर. 6 व्हेकल्स, 6ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5. 6 5 30 नंबर्स आले. म्हणजे बायसिकलची संख्या किती, एका गावातील, त्या गावातील 30 आहे. ओके. आता व्हेकल्स, आता इथे पण तसंच आहे. किती पिक्चर्स आहेत, 1 2 3 4 5. देन हाऊ मेनी मोटर बाईक्स देअर, 5 5 25. कारण की 1 पिक्चर इज इक्वल टू 5 व्हेकल्स आहेत. ऑटो रिक्षा किती आहे, एकच आहे, म्हणजे 5 1 5. आणि बुलक कार्ट 1 2 3 बुलक कार्ट्स आहे, 1 2 3. मग 3ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 व्हेकल्स आहे, 5 3 15. हाऊ मेनी बुलक कार्ट्स देअर आर 15 बुलक कार्ट्स. ओके. इट कॅन टेक अ लॉंग टाईम टू ड्रॉ पिक्चर्स. कुड वी गिव द सेम डाटा विदाउट युजिंग पिक्चर्स. आपण आता विदाउट युजिंग पिक्चर्स पण जी माहिती असते, इट कॅन टेक अ लॉंग टाईम टू ड्रॉ पिक्चर्स. कुड वी गिव, म्हणजे आपण कितीतरी पिक्चर्स काढून अशा प्रकारे माहिती देऊ शकतो. कुड वी गिव द सेम डाटा विदाउट युजिंग पिक्चर्स. जर पिक्चर यूज न करता आपण जी माहिती देऊ शकतो का, तर बघूया. ओके स्टुडंट, आता लेट्स लर्न. आपण शिकूया काय आपलं हा जो दिसतो तुम्हाला, याला म्हणतात ग्राफ पेपर. मी तुम्हाला वहीमध्ये दाखवणार आहे. बघा, ग्राफ पेपर आहे. ओके. सगळ्यांना माहितीच असेल.
तर ऑब्झर्व द ग्राफ पेपर शोन हिअर देअर आर सम बोल्ड अँड सम फेंट लाईन्स. बघा काही बोल्ड आहेत, काही डार्क आणि काही फेंट लाईन्स दिसतात तुम्हाला. या डार्क दिसतात बघा. द बोल्ड लाईन्स शो अ सर्टन बिग युनिट. आता बोल्ड युनिट म्हणजे अशी विशिष्ट असं लेंथ आहे त्याच्यामध्ये, सारखा अंतर, सारखं डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये, असं नाही कमी जास्त नाही. धिस युनिट इज डिवायडेड इंटू स्मॉलर युनिट्स विच आर शोन बाय द फेंट लाईन्स. डार्क युनिटमध्ये काही फेंट लाईन्स दिसतात बघा. द ग्रीड फॉर्म बाय दिस लाईन्स मेक्स इट इझी टू सिलेक्ट ए सुटेबल स्केल अँड ड्रॉ कॉलम ऑफ द प्रॉपर हाईट. अशा प्रॉपर हाईट दिलेल्या आहे आणि कॉलम पण दिलेले आहेत. नियर द लोअर एज ऑफ द पेपर अ हॉरिझॉन्टल लाईन इज ड्रॉन ॲज अ बेस. बघा इथे बेसला एक हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे. लाईन ॲज शोन ॲज अ बेस. इट इज कॉल्ड एक्स एक्सिस. इथे एक्स एक्सिस नाव दिलेलं आहे. अ लाईन परपेंडिक्युलर टू द एक्स एक्सिस. एक्स एक्सिसलाच एक परपेंडिक्युलर लाईन साईडलाच काढलेली आहे. दॅट इज कॉल्ड द वाय एक्सिस. हा वाय एक्सिस. कधी पण एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस असंच नाव असतं. आपल्या मनाने आपण नाव द्यायचं नाही. तुम्हाला वाटलं ए एक्सिस बी एक्स, असं नाही. हा जो हॉरिझॉन्टल लाईन असतो तो एक्स एक्सिसच आहे आणि त्याला परपेंडिक्युलर जो व्हर्टिकल लाईन आहे तो वाय एक्सिस आहे. बरोबर. आता इथे साईडला आपल्याला स्केल लिहायचं असतं. स्केल ऑन वाय एक्सिसला घेतलेला आहे. तर आयटम्स अबाउट विच द ग्राफ इज टू बी ड्रॉन आर टेकन ऑन द एक्स एक्सिस ॲट इक्वल डिस्टन्स. बघा हे इक्वल डिस्टन्समध्ये घेतलेलं आहे ग्राफ्स. तर बघा इथे छोटी छोटी लाईन्स दिसतात तो 1 मिलीमीटरच्या आहेत आणि हा जो बॉक्स येतो तो 1 सेंटीमीटरचा असतो. आता इथे जेवढं फर्स्ट 0 to 1 मध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच 1 to 2 मध्ये डिस्टन्स घ्यायचं आणि 2 to 3 मध्ये पण तेवढंच आणि 3 to 4 मध्ये पण तेवढंच डिस्टन्स. हे डिस्टन्स आपल्या मनाने चेंज करायचं नाही. तुम्हाला जर वाटलं इथून घ्यायचं तर पुढे तेवढंच घ्यायचं, त्याच्यापुढे तेवढंच घ्यायचं, पण ते डिस्टन्स सेम असलं पाहिजे. द नंबर रिलेटेड टू इच आयटम इज शोन अबो इट बाय व्हर्टिकल कॉलम्स. म्हणजे हे व्हर्टिकल कॉलम्सले आपल्याला नंबर्स शोन करायचे असतात. दिस कॉलम इज पॅरलल टू द वाय एक्सिस. हे जे नंबर्स असतात ते वाय एक्सिसला काय असतात, पॅरलल असतात. अँड प्रॉपर हाईट. आणि ते हाईट प्रॉपर असतं अकॉर्डिंग टू द चूजन स्केल. जे स्केल दिलेलं असतं त्याप्रमाणे असतं. नाव लेट अस कन्वर्ट द पिक्टोग्राम शोन ऑन पेज 35. बघा पिक्टोग्राम हा जो पेज आहे त्याच्यावर आपण बघणार आहोत. तो पिक्टोग्रामचा आपल्याला विदाउट पिक्चर न घेता आपल्याला स्केल काढायचे आहे. इन द ग्राफ वी हॅव टू शो सर्टन व्हेकल्स अँड देअर नंबर्स विच आर 5, 15, 25 अँड 30. लेट अस टेक ए स्केल ऑन ऑफ 5 व्हेकल इज इक्वल टू B1 बिग युनिट. बघा स्केल इथे स्केल आहे ऑन वाय एक्सिस. बरोबर. 1 युनिट म्हणजे किती आहे, 5 व्हेकल्स. बघा इथे हा 1 नंबर 1 सेंटीमीटर, हा 2 सेंटीमीटर, 3, 5, 10, 15 म्हणजे 1 युनिट म्हणजे 5 व्हेकल्स आहेत. बरोबर. आता पहिलं काय बायसिकल, मोटरसायकल. मग बायसिकल किती आहेत, 30. बरोबर. अर्धा सेंटीमीटरचा हा कॉलम घ्यायचा असतो. तुम्हाला वाटलं 1 सेंटीमीटरचा पण तुम्ही घेऊ शकतात. मग मोटरसायकल किती आहे, 25वर घ्यायचं. इथून सुरुवात करायची. रिक्षा किती आहे, 5 आणि बुलक कार्ट किती आहे, 15. अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करायचं. ज्यावेळेस मी ड्रॉ करेल प्रॅक्टिस सेट 19मध्ये ते तुम्हाला चांगलं समजेल. आता प्रॅक्टिस सेट 18मध्ये बघूया आपण. कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. जर स्किप केला तर तुम्हाला काहीही समजणार नाही. एकूण एक वर्ड हा महत्त्वाचा आहे. तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 18मध्ये. बरोबर. मी आता इथे प्रॅक्टिस सेट 18 टाकते. बार ग्राफ चॅप्टर नंबर 6. बार ग्राफ. प्रॅक्टिस सेट 18. बघा तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचे. मी डायरेक्ट आन्सर राईट डाऊन करणार आहे. फर्स्ट दिस बार ग्राफ शोज द मॅक्झिमम टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस इन डिफरंट सिटीज ऑन ए सर्टन डे इन फेब्रुवारी. बघा फेब्रुवारीमध्ये घेतलेलं आहे. ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. आता क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे, आन्सर द्यायचं आहे. पिक्चरचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचे. फर्स्ट बघा काय इथे वाय एक्सिस, इथे एक्स एक्सिस आहे. स्केल ऑन वाय एक्सिस बघा 1 युनिट. हा जो 1 युनिट आहे 0 to 5 1 युनिट आहे म्हणजे किती 5 डिग्री सेल्सिअस. ओके. व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स. म्हणजे बघा काय कुठली माहिती दिलेली आपल्याला, हो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईनवर. आता हॉरिझॉन्टल लाईन काय आहे,
पंचगणी, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक हे काय सिटीजची नावे आहे. आणि एक्स एक्सिस वाय एक्सिसवर काय दिली टेम्परेचर. व्हॉट डाटा, मग आपल्याला तीच माहिती दिली. व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन. बघूया फर्स्ट व्हर्टिकल लाईन आपण. फर्स्ट ऑन द व्हर्टिकल लाईन, ऑन द vertical on the vertical line temperature is given. काय दिलेलं आहे टेम्परेचर is given. And on horizontal line, on horizontal line, ऑन हॉरिझॉन्टल म्हणजे काय, इथे हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी रेषा, त्याच्यावर काय दिलेले सिटीज, नेम्स ऑफ सिटीज आर गिवन. ओके, झाला फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन मी रीड करते. विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. बघूया हायेस्ट कॉलम कुठला दिसतो आपल्याला. हायेस्ट कॉलम कुठे आहे, हा सगळ्यामध्ये पंचगणी, पुणे, चंद्रपूर. बरोबर हायेस्ट आहे. विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर, चंद्रपूर. ओके, लगेच लिहायचं द हायेस्ट टेम्परेचर. बघा विद्यार्थी मित्रांनो, विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर, काय लिहायचं आपण नाव, चंद्रपूर city had highest temperature. Third question, I read here. Third question, which cities had equal maximum temperatures. कुठल्या सिटीज आपल्याला इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर दिसतंय, बघूया. आता हे पण बघा, पाचगणी आणि माथेरान हे पण दोन सिटीचे इक्वल टेम्परेचर आहे. हे पण आहेत पुणे आणि नाशिक, पण त्यांनी काय सांगितले, 20 सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर, म्हणजे जास्तीत जास्त तापमान असले दोन समान जास्तीत जास्त तापमान असलेली शहरं कोणती, तर कुठली सांगतील आपल्याला, पुणे आणि नाशिक. दिस सिटी, पुणे अँड नाशिक हॅड, क्वेश्चन मधलंच लिहायचं, हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. फोर्थ क्वेश्चन बघा, विच सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. कुठल्या म्हणजे शहराचं तापमान 30 डिग्री आहे, बघूया 30 डिग्रीकडे वळूया. कोणतं दिसतं आपल्याला इथे, कोणते दोन, विच सिटीज हॅड मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्रीज. विच सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री, म्हणजे जास्तीत जास्त 30 डिग्रीपेक्षा जास्तीत जास्त तापमान असलेलं शहर कोणतं आहे, चंद्रपूर. ओके, म्हणजे 30 डिग्रीपेक्षा. तर 1 मिनिट स्टुडंट, बघूया आपण, स्टॉप करा. ओके स्टुडंट, आता फोर्थ क्वेश्चन मी वाचलेला आहे बघा. विच सिटीज हॅड ए मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री, म्हणजे 30 डिग्री जास्तीत जास्त 30 डिग्री असलेली शहरं कोणती आहेत, 30 डिग्री. बघा इथे आहेत. मग तीच पुन्हा कुठली आहे, पुणे आणि नाशिक. पुणे अँड नाशिक हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. आता लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट, दॅट इज द व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर्स ऑफ पंचगणी अँड चंद्रपूर. बघा पंचगणी म्हणजे दोन, हे पंचगणी आणि चंद्रपूर शहरातील टेम्परेचरमधील डिफरन्स काय, म्हणजे काय फरक आहे, दोघांमध्ये कितीचा फरक आहे, चंद्रपूर आणि पंचगणी. बरोबर, चंद्रपूरचं तापमान किती आहे विद्यार्थी मित्रांनो,
टेम्परेचर ऑफ चंद्रपूर किंवा पंचगणी घ्या. चंद्रपूरचं अधिक आहे म्हणून मी चंद्रपूरचं पहिले. चंद्रपूर इज इक्वल टू किती आहे 35 डिग्री सेल्सिअस. मग टेम्परेचर ऑफ डिफरन्स काढायचा आहे टेम्परेचर ऑफ पंचगणी म्हणून आपल्याला ते दोघांची टेम्परेचर लिहायची. पंचगणी इज इक्वल टू किती आहे 25 डिग्री सेल्सिअस. आता यांचं डिफरन्स म्हणजे यांची सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. 35 मायनस 25 किती आले 10 डिग्री सेल्सिअस. म्हणून काय लिहायचं काय देअरफॉर द डिफरन्स between the maximum temperatures of Panchgani and चंद्रपूर असं व्यवस्थित सगळं एक्सप्लेन करून लिहायचं. चंद्रपूर इज इक्वल टू 10 डिग्री सेल्सिअस. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा ही जी आपला जो हा जो प्रॅक्टिस सेट 18 आहे तो बार ग्राफचा 6 चॅप्टरमधला आहे. ओके, तर त्यासाठी तुम्ही अशी बार ग्राफचीच नोटबुक आणायची आहे. आपल्या साध्या नोटबुकमध्ये जे रेग्युलर मॅथमॅटिक्सची नोटबुक असते त्यात लिहायचं नाही. ही अशीच पेजेस पण मिळतात. जर तुम्हाला वाटत असेल पेजेस तुम्ही घेऊन लिहू शकतात किंवा एक छोटीशी वही छोटी पण भेटते किंवा अशी मोठीच घेतली पाहिजे असा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही छोटी बुक आणू शकता किंवा मोठी पण आणू शकता. त्यात तुम्ही तुमचा हा प्रॅक्टिस सेट 18 कंप्लीट करा. हा जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 18 जर तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही दाबा त्यासोबत. ओके स्टुडंट, जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या अडचणी कमेंट करत चला जेणेकरून मी तुमच्या अडचणी शॉर्ट आउट करेन. ओके, टेक केअर, बाय बाय.